आज मी पुन्हा एकदा हलून निघालीये. आत्ताच काही वेळापूर्वी आत्रकी खुर्द नावाच्या एका गावातनं, जो तालुका फलटण, जिल्हा सातारा, इथून 32 वर्षाच्या रत्नशील निंबाळकर नावाच्या एका तरुणाचा पुन्हा एकदा अतिशय क्रूर असा खून करण्यात आला. आणि हे सगळं बघून ना मन खूप डिस्टर्ब होतंय की कुठच्या दिशेने आपण जातोय. आज माझ्या घरी त्याचे सगळे कुटुंबीय, त्याचा भाऊ, बहीण, पत्नी, त्यांची 2 लहान मुलं, वय वर्ष 7 आणि 18 महिने, आणि ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं कुटुंब आलं. खरं तर हा जो व्यक्ती होता रत्नशील, तो 8 जणांच्या कुटुंबाला सांभाळायचा. म्हणजे त्याचे आई वडील, तो, त्याची पत्नी, त्याला 2 मुलं होती, आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या ती बहीण देखील विधवा झाली होती. तर बहीण आणि तिच्या दोन्ही मुलांना तो सांभाळायचा. आणि तिच्याच एका मुलाला तो 10वीचा पेपर होता म्हणून सोडायला गेलेला, आणि 12 मार्चला एका विकृत मनोवृत्तीच्या दत्तात्रय निंबाळकर नावाच्या एका माणसाने, म्हणजे दत्तात्रय निंबाळकर हा निंबाळकर म्हणजे तेच जरी आडनाव असलं, आणि या माणसाला खरं तर पूर्ण गाव काका म्हणायचं, तर अशा माणसाने गाडीने ठोकून त्याला आधी पाडलं आणि कोयत्याने मारलं. आणि त्याचे ते पिक्चर्स इतके भयानक आहेत की बोलवत सुद्धा नव्हतं मला. तर मला इतकं डिस्टर्बिंग झालंय की हे सगळं झालं 12 मार्चला, आणि आज तगायत तो आरोपी फरार आहे. आणि त्याचाच एक भाऊ, जो तिथला फलटणचा भाजपचा सरचिटणीस आहे, तो आपापले फोटोज टाकतोय, सगळा दबाव करतोय. तिथल्या एकही मीडिया चॅनलनी ही बातमी केली नाही, बातमी लावली नाही. सगळ्यांवर दबाव आहे असं सांगण्यात येतंय. गावात सुद्धा कोणीही त्यांना काहीच मदत करत नाहीये. का? तर सगळ्यांवर राजकीय दबाव आहे. तर मला असं वाटतंय काय चाललंय आणि का त्यांना न्याय मिळत नाही. म्हणून मी खरं तर जेव्हा मला पहिल्यांदा त्यांचा फोन आला तेव्हा मी परदेशी होते. तिथून देखील मी समीर शेख, जे तिथले SP आहेत, त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी काम व्यवस्थित करेन, आरोपीला आम्ही पकडलंय, आरोपीला देखील पकडू. पण आतापर्यंत काही झालं नाही. आणि आज हे जेव्हा आले तेव्हा पुन्हा मी त्यांच्याशी बोलले, तर ते स्वतः सुद्धा अतिशय डिस्टर्ब्ड आहेत.